भैरवनाथाच्या नावानं सांग भलं, भैरवनाथाच्या नावानं सांग भलं, भैरवनाथाच्या नावानं सांग भलं. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील कोंडवळे या गावामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान दिनांक 10 मे रोजी संपन्न होतं आहे. जी कोंडवळेची नवीन फाटी आहे गावामधली, त्या ठिकाणी हे मैदान संपन्न होणार आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, हे मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप कसं आहे आणि हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत. चला तर मग. दादा नमस्ते, आपलं नाव सांगा आणि परिचय द्या. माझं नाव सचिन अशोक तोंडे, राहणार गाव खेचरे. आणि काय सांगाल दादा, किती तारखेला मैदान आयोजित करण्यात आले आणि मैदान कशानिमित्त संपन्न होत आहे? 10/5/2026 रोजी मैदान आयोजित केलेले आहे. आमचे चुलते किसन ज्ञानोबा तोंडे यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य असं हे मैदान भरवलेलं आहे. ओपन हे पर्व किती आहे? हे पर्व दुसरं आहे. बरं, पहिलं पर्व कोणतं झालं होतं आणि कुठं संपन्न झालं होतं? पहिलं पर्व आदत आणि एक बैल कोंडवळेलाच झालं होतं. बरं, कुठं संपन्न झालं होतं? त्या फाटीवरती. त्या पाठीवरती आलं होतं. बरं, किती गाड्यांची नोंद झाली होती? 312 होते. 312 गाड्यांची नोंद झाली होती मागच्या वेळेस. बरं, आता हे मैदान कोणत्या फाटीवरती संपन्न होणार आहे? कोंडवळ्याच्या नवीन फाटीवरती. बरं दादा, मैदानाचं स्वरूप काय, आदत आहे, ओपन आहे का दुसरा आहे? ओपन. बरं, ओपन. मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? झालेली. बरं, परवानगी हातात भेटल्यानंतर आम्हाला कधी पाहायला भेटेल सोशल मीडियावरती? उद्याच. उद्या. बरं दादा, ओपनचं तुम्ही मैदान घेताय, मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंतचं सर्व सांगा. प्रथम बक्षीस असणार आहे 1,50,000 रुपये. आणि त्याला काय असणार आहे, बक्षिसांच्या बरोबर काय असणार आहे? 10 असणार आहे. बरं, दुसरं बक्षीस? 1,01 रुपया. त्याचबरोबर तिसरं बक्षीस? 70,000 रुपये 1 रुपया. चौथं? 50,000 1 रुपया. पाचवं? 40,000 1 रुपया. सहावं? 31,000 1 रुपया. प्रवेश फी किती ठेवण्यात आली दादा? 1,000 रुपये. प्रवेश फी 1,000 रुपये ठेवण्यामागचा उद्देश काय? सर्वसामान्य बैलगाड्यांना जास्तीत जास्त सहभाग घ्या यावा यासाठी. बरं, त्याचबरोबर आता मेगा क्वार्टर फायनल असणार आहे का? हो, क्वार्टर फायनल असणार आहे. क्वार्टर फायनलची बक्षीस रचना कशी असणार आहे? प्रथम बक्षीस आहे 10,000 रुपये. बरं. द्वितीय बक्षीस आहे 9,000 रुपये. बरं. तृतीय बक्षीस आहे 8,000 रुपये. हां. चतुर्थ बक्षीस आहे 7,000 रुपये. पंचम क्रमांक आहे 6,000 रुपये. आणि 6वं बक्षीस आहे 5,000 रुपये. बरं, आणि मेगा फायनलला कशी बक्षीस रचना असणार आहे? मेगा फायनलला 4,000 रुपये ठरले प्रत्येकी एका गाडी? प्रत्येकी 1 ते 6. 1 ते 6. बरं, त्याच्या व्यतिरिक्त त्यांना क्वार्टर फायनलला आणि मेगा फायनलला ढाली सन्मान चिन्ह काय आहे का? हो, ढाली सन्मान चिन्ह आहे. प्रत्येकाला आहे, प्रत्येक हो, गाडीला आहे. प्रत्येक. बरं. त्याचबरोबर या मैदानाची लॉट कधी काढली जातील दादा? 9 तारखेला रात्री. 9 तारखेला रात्री काढले जाणार आहेत. बरं, त्याचबरोबर दादा, ही जी तुम्ही बक्षिसाची रक्कम जाहीर केली बॅनरवरती, ही विजेत्या बैलगाडी मालकांना संपूर्ण मिळणार का? हो, संपूर्ण मिळणार. बरं, त्याचबरोबर हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना मुळशी तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का? हो, नियमात. बरं, या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? आयोजक कमिटी. बरं, आणि अटीतटीचा निकाल झाला तर कोणाकडे निकाल दिला जाईल हा? बैलगाडा संघटनेकडे. बरं, त्याचबरोबर दादा, मागच्या वर्षी ज्या पद्धतीने तुमचं एक आदत एक बैल मैदान जुन्या कोंडवळ्याच्या फाटीवरती झालं होतं, जे शिस्तबद्ध मैदान झालं होतं, त्याच पद्धतीनं हे मैदान पार पडेल का? हो, त्याच पद्धतीने. बरं, ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल दादा? सगळ्यांनी जास्तीत जास्त सहभाग करावा आणि नोंद करून घ्यावी. चालते, धन्यवाद दादा. धन्यवाद. दादा नमस्ते, नमस्कार. आपलं नाव सांगा, परिचय द्या. माझं नाव निखिल सुतार, बरं, आणि गाव? कोंडावळे. बरं दादा, काय सांगाल, पुन्हा एकदा कोंडवळे गावच्या फाटीवरती भव्य दिव्य असं ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान दिनांक 10 मे रोजी संपन्न होतं आहे. तर मागच्या वेळेस तुमचं या नवीन कोंडवळ्याच्या फाटीवरती मैदान झालं, त्यावेळेस बैलगाडी मालकांनी काय सूचना वगैरे केल्या होत्या का फाटीच्या संदर्भामध्ये? सर्व बैलगाडी मालकांनी सूचना केल्या होत्या, त्यानुसार आपण या ठिकाणी फेरबदल करण्यात आलेले आहेत. बरं. खऱ्या अर्थाने जर बघितलं तर फाटीला पाणी वगैरे किंवा रोलिंग वगैरेचं या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी आयोजकांच्या मार्फत रोलिंग वगैरे पाणी वगैरे करण्यात येणार आहे. कधी केलं जाईल?
आपलं 2 दिवस आधी, कारण की तापमान जर आपलं उन्हाचं तापमान बघितलं तर त्यानुसार फक्त 2 दिवस आधी पाणी रोलिंग केली जाईल. त्याचे फोटो आणि त्याचे- व्हिडिओ प्रसिद्ध केले जातील. हो बरोबर, त्याची फोटो आणि व्हिडिओ हे पूर्ण आपल्या ग्रुपला सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा तुमच्या माध्यमातून पूर्ण सर्व बैलगाडी मालकापर्यंत पोहोचवले जातील. बरं, आता आयोजकांनी बक्षीस रचना सांगितली. नमस्ते, नमस्कार दादा, नाव सांगा, आपलं परिचय द्या. माझं नाव निखिल नितीन सुतार, आधी कोंडावळे फाटी. बरं, कोंडोळे फाटी. दादा, आता पुन्हा एकदा ह्या कोंडोळेच्या नवीन फाटीवरती मैदान संपन्न होतंय, तर मागच्या वेळेस कशा पद्धतीने बैलगाडी मालकांनी प्रतिसाद दिला या फाटीला? हे कोंडावळे फाटी ही नवीन फाटी या ठिकाणी तयार करण्यात आली होती. बरं. तरी चांगल्या प्रतिसाद या ठिकाणी बैलगाडी मालकाने दाखवला होता. त्याचप्रमाणे ह्यावर्षी तो प्रतिसाद बघून आम्ही या ठिकाणी किसन भाऊ तोंडे यांच्या स्मरणार्थ किसन केसरी हे पर्व 2चं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी सर्वसामान्य बैलगाडी मालकांना मध्यस्थी ठेवून, म्हणजे सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार करून या ठिकाणी आयोजकांच्या मार्फत या ठिकाणी चांगल्या प्रकारची बक्षीस रचना ठेवण्यात आलेली आहे. पण दादा, आता आयोजकांनी बक्षीस रचना सांगितली, 1 ते 6 सांगितली. 1 ते 6 बक्षीस रचना क्वार्टरला, मेगाला आणि मेन बक्षीसला ठेवली. 1 ते 6 ठेवण्यामागचा उद्देश काय? 1 ते 6 ठेवण्यामागचा उद्देश की या ठिकाणी आपण जर बघितलं तर 42 गाडा मालक हे गुलालासाठी पात्र होणार आहे. म्हणजे या ठिकाणी जे सर्वसामान्य बैलगाडी मालक येणार आहेत ते प्रत्येक बैलगाडी मालक हे गुलाल पात्र राहणारच. एक कारण आहे की आपण या ठिकाणी 6 पाट्या ठेवण्याचं एक कारण की आपण या ठिकाणी 8 आपल्याकडे 8 पाट्या उपलब्ध आहेत, पण आपण 6 पाट्या या ठिकाणी चालू ठेवणार आहे. बरं, आणि या संदर्भामध्ये संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालं का? ज्यावेळेस आपण या ठिकाणी बक्षीस रचना केली त्यावेळेस संघटना असं आपल्या अखिल भारतीय संघटना असेल किंवा मुळशी तालुका संघटना असेल यांच्याशी पूर्णपणे चर्चा करून या ठिकाणी बक्षिसाची रचना केलेली आहे. बरं, त्याचबरोबर दादा, मागच्या वर्षी जुन्या कोंडोळ्याच्या फाटीवरती मैदान झालं आदत बैलाचं, त्यावेळेस चांगला प्रतिसाद भेटला होता. तर यावेळेस कशा पद्धतीने प्रतिसाद भेटेल, काय वाटतं तुम्हाला? नाही, यावेळेस सुद्धा चांगला, कारण की सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी ज्यावेळेस बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलं जातं त्यावेळेस सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार करून त्याच प्रकारे बक्षिसाचं स्वरूप किंवा जे सहकारी आयोजकांच्या मार्फत केलं जातं हे सर्वसामान्य बैलगाडी मालकांना गृहीत धरून केलं जातं. त्यामुळे या ठिकाणी चांगलं आयोजन नियोजन असतं, त्यामुळे जास्तीत जास्त बैलगाडा मालक या ठिकाणी सहभाग नोंदवतील. ही बरं, आता दादा, एकूण मैदानामध्ये किती फाट्या आहेत? एकूण मैदानामध्ये 8 फाट्या आहेत. मैदानाचं रान कसं आहे, माती कशी? मैदानाचं रान काटण्याचं आहे आणि बोराटीचं रान आहे. बरं, एकूण मैदानामध्ये किती फाट्या आहेत म्हणाला तुम्ही? एकूण मैदानामध्ये 8 फाट्या आहेत. फाटीच्या आतमधलं अंतर किती? फाट्याच्या आतमधलं अंतर 14 फूट आहे. पल्ला किती ठेवण्यात आलाय? पल्ला 700च्या दरम्यान पल्ला या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. दादा, ओपनचं मैदान घेताय मात्र 700 फुटाचा पल्ला का ठेवलाय, त्याच्या मागचं कारण काय? ओपनचं आपण या ठिकाणी मैदान आयोजित करत असताना उराटी लक्षात घेऊन या ठिकाणी आपण 700 फूट पल्ला ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर दादा, खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का? खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे. तिथं झेंडापंच म्हणून कोण काम पाहणार आहे? झेंडापंच म्हणून प्रसाद शिंदे, बोलावडे बोर. बरं, त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? या मैदानाचं समालोचन अखंड म्हणजे जे हिंदुस्थानामध्ये खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारे नावाजणारे आपले समालोचक सुनील मोरे व त्याचप्रमाणे प्रताप तात्या झांजुर्णे या ठिकाणी समालोचन करताना आपल्याला पाहायला मिळतील. बरं, त्याचबरोबर दादा, खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेरा आहे, खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेरा आहे. निकाल रेषेच्या समोर पुढं निकाल रेषेवर किती कॅमेरे आहेत? निकाल रेषेवरती 2 कॅमेरे आहेत. खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? खाली सुट्टीच्या ठिकाणी 8 गट थांबू शकतात, पण अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार आपण 5-5नी लॉट खाली सोडणार आहे. बरं, तिथली वातावरणाची स्थिती त्या दिवशीची बघून. त्या दिवशीच बघून. बरं, त्याचबरोबर दादा, या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला, दरी, लाईटचा पोल असं काय का? काहीच नाही आहे, कारण की मागचं जर मैदान झालं बघितलं तर पूर्णपणे या ठिकाणी बैलगाडी माल कुठलाही अडथळा या ठिकाणी निर्माण झाला नाही. त्याच धर्तीवरती या ठिकाणी आजूबाजूला कुठलाही म्हणजे नाही का अशी दुर्घटना घडेल असा कुठलाही भाग या ठिकाणी मैदानावरती दिसत नाही. दोन्ही बाजूला एकूण किती टक्के बॅरिकेड आहे? दोन्ही बाजूला आपण जर बघितलं तर आता 70% बॅरिकेड आपण या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. बरं, आता सध्या मैदानाची स्थिती काय, किती टक्के काम झाले आतापर्यंत? मैदानाचं आता 80% काम झालेलं आहे. उर्वरित फाटीवरती पाणी मारून रोलिंग कधी केलं जाईल? पाणी 2 दिवस आधी फाटीवरती रोलिंग व पाणी मारलं जाईल. त्याचे फोटो आणि व्हिडिओ प्रसिद्ध केले जातील. त्याचे फोटो व व्हिडिओ पूर्ण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचले जातील. या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होईल? या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आपलं STC लाईव्ह. या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी आहेत, अडीअडचणीत, अडथळे आहेत, त्याचा योग्य तो बंदोबस्त मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी केला जाईल का? हो, केला जाईल. ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती, ज्या ठिकाणी बॅरिकेडची आवश्यकता आहे त्या ठिकाणी बॅरिकेड, आणि ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली लावून योग्य ती खबरदारी घेऊन बैलांना कोणतीही दुखापत होणार नाही, अपघात होणार नाही, इजा होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल का? हो, याची खबरदारी घेतली जाईल. बरं, त्याचबरोबर दादा, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि मुळशी तालुका
यांनी जी ओपन बैलगाडी शर्यतीच्या मैदानासंदर्भातली नियमावली जाहीर केली त्याच नियमावलीनुसार हे मैदान संपन्न होईल का? हा, हे जे मैदान आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियमानुसार घेतलं जाईल. आयोजकांनी जी बक्षिसाची रक्कम बॅनरवरती जाहीर केली ती संपूर्ण विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का? हो, सर्व. त्याचबरोबर या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल का? नाही, कुठल्याही आयोजकाची किंवा गावगाडी या ठिकाणी पळवली जाणार रितसर मैदान घेतलं जाईल. आपण पाहतोय की उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. हवामान खात्याने उन्हाच्या तीव्रतेचा इशारा दिला, त्याच जोडीला अवकाळी पावसाचाही इशारा दिला आहे. तर या मैदानाच्या संदर्भातल्या अवकाळी पावसाच्या अपडेट आपल्या मार्फत योग्य वेळी बॉट क्षेत्रातील व्हॉट्सअप ग्रुपवरती जाहीर केले जातील का? हो, जाहीर केले जातील. ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी समजा अवकाळी पावसाने हजेरी लावली तर कशा पद्धतीचा निर्णय घेतला जाईल? त्यावेळेस जो निर्णय या ठिकाणी घेतला जाईल तो बैलगाडी मालकांच्या हिताचा असेल. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? किसन भाऊ तोंडे यांच्या स्मरणार्थ आपण या ठिकाणी किसन केसरी हे पर्व दुसरं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. खऱ्या अर्थाने सचिन भाऊ तोंडे असेल, वैभव भाऊ तोंडे असेल किंवा त्यांचे सर्व मित्रपरिवार यांच्या माध्यमातून सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार करून या ठिकाणी बक्षीस रचना केलेली आहे. खऱ्या अर्थाने जर बघितलं गेलं तर 1.5 लाखाचं पहिलं बक्षीस आहे आणि त्याला फक्त प्रवेश फी 1000 रुपये ठेवण्यात आलेली आहे. आणि जर बक्षीस रचना बघितली तर खऱ्या अर्थाने एक चांगली बक्षीस रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर सर्व महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांना एकच आव्हान राहील की आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी प्रवेश करून खऱ्या अर्थाने मैदानाची शोभा वाढवावी व जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी या ठिकाणी गुलाला पात्र राहावं ही सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे. त्याचबरोबर दादा, मागच्या वर्षी सुद्धा या आयोजकांनी अतिशय सुंदर मैदान घेतलं होतं. बऱ्याच जणांना प्रश्न पडला की बाबा ह्यावेळेस त्यांनी ओपनचं मैदान घेतले, बक्षिसाची रक्कम मोठी ठेवली, प्रवेश फी सुद्धा सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार करून ठेवली. तर गाड्यांच्या संख्येवरती काय अवलंबून नाही राहणार बक्षिसाच्या रकमेचं काय? नाही, आयोजकांचं मैदान भरवताना एकच उद्देश होता की सर्वसामान्य बैलगाडी मालकांना जास्तीत जास्त प्रमाणात बक्षीस या ठिकाणी प्राप्त व्हावं व खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारचं मैदान हे मुळशी तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने सचिन दादा असेल, वैभव असेल किंवा मित्रपरिवाराच्या वतीनं खऱ्या अर्थाने एक म्हणजे चांगलं मैदान या मुळशी तालुक्याला असेल किंवा महाराष्ट्राला एक दिशा जाणारं या ठिकाणी नियोजित करण्यात यावं. आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं बक्षिसाचं स्वरूप तर त्या या ठिकाणी कितीही गाड्या होऊ द्या ते बक्षीस पूर्ण बैलगाडी मालकांना कॅश स्वरूपात दिलं जाईल याचं खऱ्या अर्थाने म्हणजे पूर्ण आमच्या टीमच्या वतीनं ही ग्वाही देतो. चालतंय, धन्यवाद दादा. हा, चालतं. मित्रांनो, आपल्या समवेत मुळशी भागातील एक सुंदर असं मैदान आयोजित करणारे आयोजक आहेत साहिल कंदार आहेत. साहिल, नमस्ते. नमस्कार. साहिल, काय सांगाल पुन्हा एकदा तुमच्या गावामध्ये कोंडाळे फाटीवरती ओपन बैलगाड्या शर्यतीचं मैदान संपन्न होतंय, तर कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? मैदानी तयारी आता 80% तरी झालेली आहे. बरं. फक्त राहिलेली 20% मैदानी तयारी फक्त राहिलेली आहे. आणि मैदान आपले हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार घेण्यात येणार आहे. बरं, हे मैदान ज्या दिवशी संपन्न होणार आहे म्हणजे 10 मे रोजी मैदान सकाळी सुरू झाल्यानंतर ज्यावेळेस लाईव्ह प्रक्षेपण चालू होईल त्यावेळेस समालोचकांच्या मार्फत या मैदानाच्या नियम अटींचा पुकार दिला जाईल का आणि त्यानंतरच हे मैदान चालू होईल का? नियम अटीचा पहिला पुकार दिला जाईल, त्यानंतरच मैदान चालू होईल. बरं, या मैदानामध्ये गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा दावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? जे कोणी ऑब्जेक्शन घेईन त्यांनी आम्हाला काहीतरी प्रूफ दाखवावं, मग त्याचं ऑब्जेक्शन घेतलं जाईल. बरं, आणि ती प्रूफ झालं तर ती गाडी बाद केली जाईल? हो, बाद केली जाईल. अशाच प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का? तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल का? नाही. बरं, त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? सामना. बरं, त्याचबरोबर सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? संगमत केलं जाईल. संगनमत केलं जाईल. संगनमत नाही झालं पुढची काय प्रक्रिया केली जाईल? चिठ्ठी उधळण्यात येईल. बरं, किती मिनिटाचा कालावधी दिला जाईल संगनमत करण्यासाठी? 5 मिनिटाचा कालावधी. बरं, त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी जी पट्टी आहे तिथं कशी नियमावली असते? संघटनेच्या नियमावलीनुसार. बरं, त्याचबरोबर लॉबी टचचा निर्णय कसा असेल? संघटनेच्या नियमानुसार. म्हणजेच लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या पलीकडे बैलाचा एक पाय अथवा छकडीचं चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल का? हो, बाद केली जाईल. बरं, त्याचबरोबर दादा, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? जास्तीत जास्त सर्व गाड्यांनी सहभागी व्हावे हेच सर्व बैलगाडी मालकांना आवाहन करतो. चालते, धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना मुळशी तालुक्याचे उपाध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक सुमित भाऊ पवळे आहेत. दादा, नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, दिनांक 10 मे रोजी भव्यदिव्य असं ओपनचं मैदान संपन्न होते कोंडाळीच्या फाटीवरती, तर काय सांगाल त्याच्याविषयी? मैदान अतिशय सुंदर आहे. मागच्या वेळेस एक पर्व झालेलं आहे आत्ता. बक्षीस रचना पण खूप सुंदर ठेवलेली आहे. तर काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना आपल्या वतीने? बैलगाडी मालकांना माझं एकच सांगणं आहे की फाटी पाळण्यासाठी चांगली आहे.
बक्षीस रचना पण आयोजकांनी चांगली ठेवलेली आहे. कृपया करून गाड्यांची जास्तीत जास्त नोंद करावी आणि कमिटीला सहकार्य करावं. अजून काय सांगाल त्या फाटीच्या संदर्भामध्ये? फाटीचा पल्ला कारण की उराटीचं पूर्ण रान आहे. पल्ला पण आपण काही जास्त नाही, कमीच ठेवलेला आहे पल्ला. पण पळायसाठी म्हणजे कुठं एकार नाही, कोणत्या बैला काय नाही, असं सुंदर फाटी आहे पळण्यासाठी. बरं, आणि बक्षिसाच्या रकमेच्या विषयी काय सांगाल आणि प्रवेश फीच्या विषयी? प्रवेश फी 1000 रुपये आहे आणि प्रथम बक्षीस आहे 1.5 लाख रुपये आणि 1000 रुपये 1.5 लाखाच्या हिशोबाने 1,500 प्रवेश फी राहतील. तर ह्यांनी 1000 रुपये ठेवलेली आहे. मग प्रवेश फी पण कमी ठेवलेली आहे आयोजकांनी. काय आव्हान करताल पुन्हा एकदा? आव्हान एकच करीन की बैलगाडा मालकांनी लवकरात लवकर नोंद करून आयोजकांना सहकार्य करावं, हीच नम्र विनंती. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना मुळशी तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? हो, नियम अटीनुसार पार मैदान पडेल. चालते. धन्यवाद सुमित भाऊ. धन्यवाद.